नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लवकरच होणाऱ्या नोकर भरतीबाबत. ही बातमी फारच इंटरेस्टिंग आहे. अनेकांच्या दृष्टीने सुद्धा ती अतिशय महत्त्वाची आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधली नोकर भरती साधारण काही वर्षापूर्वी झालेली होती, 2-3-4 वर्षापूर्वी, आणि ती 4-4.5 वर्ष झाली असतील त्या नोकर भरतीला, आणि ती प्रचंड गाजली. त्या नोकर भरतीबद्दल आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर झाले. त्यानंतर संचालक मंडळाच्या विरुद्ध, व्यवस्थापक मंडळाच्या विरुद्ध वेगवेगळ्या तक्रारी शासनाकडे दाखल झाल्या. त्या शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे आणि अन्य काही लोकांनी तक्रारी केलेल्या होत्या. आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा बँकेच्या एकूण बाकीच्या सर्वच प्रकरणांबरोबरच, म्हणजे जी इतर प्रकरणं आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घडलेली, असं त्यांचं म्हणणं आहे, याबरोबरच या नोकर भरतीची सुद्धा चौकशी करावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली. त्याकरता आंदोलनही झालेली होती. आता पुन्हा एकदा ह्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरती होणार आहे, आणि त्या संदर्भामध्ये जी मागणी, म्हणजे एक अहवाल सादर केलेला होता बँकेनं, सहकार खात्याला अहवाल सादर केला होता आणि सहकार खात्यानं शासनाला अहवाल सादर केला होता. त्यानुसार विभागीय आयुक्त, हे सहकार निबंधक आणि सहकार आयुक्त शासनाचे, यांनी बँकेला काही अटींवरती आणि काही शर्तींवरती नोकर भरतीसाठी परवानगी दिलेली आहे. ही फार मोठी बातमी आहे जिल्हा बँकेच्या दृष्टीनं आणि एकूणच सगळ्या जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांच्या दृष्टीनं सुद्धा. तर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बँकेच्या ते पत्र पाठवलेलं आहे, आणि त्यानुसार त्यांनी असं म्हणलेलं आहे की बँकेमध्ये जी गरजेची पदं आहेत एकूण सगळी, ती 1632 पदं आहेत, आणि त्यापैकी सध्या 1073 पदं कार्यरत आहेत. म्हणजे बँकेमध्ये अजून मोठ्या प्रमाणावरती भरतीची गरज आहे, ही मान्य केलेला आहे मुद्दा शासनानं. आता त्यांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे सरव्यवस्थापकांची 2 पदं रिक्त आहेत, आणि त्याच वेळेला लिपिक, म्हणजे ज्याला आपण क्लार्क म्हणतो, ती 495 पदं रिक्त आहेत, आणि शिपायांची 64 पदं रिक्त आहेत. अशी एकूण 559 पदं बँकेमध्ये रिक्त आहेत. हे मान्य केलेलं आहे शासनानं, म्हणजे बँकेचा दावा मान्य केलेला आहे, आणि ती नोकर भरती करायला हरकत नाही असं पत्र सहकार आयुक्तांनी आणि म्हणजेच जे राज्याच्या निबंधकांनी बँकेच्या व्यवस्थापनाला पाठवलेलं आहे. आता ही जी सगळी बँक आहे आणि जी सगळी एकूण बँकेची नोकर भरती करायची आहे, या संदर्भामध्ये संचालक मंडळानं पूर्ण तयारी केली असं दिसतंय. हा दिवाळी धमाका नोकर भरतीचा आता लवकरच सुरू होईल असं दिसतंय. परंतु त्याला काही अटी सुद्धा शासनानं त्याच्यामध्ये, त्या पत्रामध्ये नमूद केलेले आहेत. एक म्हणजे जे ढोबळ अनुत्पादित कर्ज आहे, म्हणजे NPA, ते 15% अधिक असता कामा नये अशी अट घातलेली आहे बँकेला शासनानं. त्यानंतर व्यवस्थापनावरचा जो खर्च आहे तो 2% मर्यादित केला पाहिजे म्हटलेला आहे, आणि त्याच वेळेला सेवकांवरची, म्हणजे कर्मचाऱ्यांवरचा एकूण खर्च जो आहे तो 1.5% जास्त असता कामा नये, आणि त्यासाठी बँकेच्या व्यवस्थापनानं काटकसरीचं आणि धोरण वापरावं, अन्य काही उपाय योजना कराव्यात असं सरकारनं सुचवलेलं आहे. आता ही जी नोकर भरती आहे ह्याबद्दल पुन्हा एकदा सुनील फराटे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत या सर्वांनी शासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत. शासनाकडे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत, सहकार मंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत, सहकार आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत, विभागीय आयुक्त, उपनिबंधकांकडे, निबंधकांकडे तक्रारी केलेल्या आहेत. तर सुनील फराटे यांनी ज्या तक्रारी केलेल्या आहेत आणि मागणी केलेली आहे, त्या मागण्या साधारणपणे त्यांनी अशी मागणी केलेली आहे की सध्या बँकेची कलम 83 खाली जी पूर्वीची सगळ्या भानगडी होत्या, जी सगळी प्रकरणं होती, त्यांची चौकशी शासनानं पूर्ण केलेली आहे, सहकार विभागानं. आता कलम 88 नुसार फक्त जबाबदारी निश्चित करायचं काम राहिलेलं आहे, आणि त्या संदर्भातलं पूर्वीच्या संचालक मंडळाचं, बँकेचं जे पूर्वीचं संचालक मंडळ होतं ते अपील फेटाळलेलं आहे सहकार मंत्र्यांनी. त्यामुळे आता कलम 88 नुसार तातडीनं जबाबदारी निश्चित करा पूर्वीच्या संचालक मंडळाच्या सगळ्या संचालकांवरती, जे कोण अधिकारी वरिष्ठ जबाबदार असतील त्या सगळ्यांच्यावरती,
आणि त्यांना अपात्र ठरवा. सुनील फराटेंचं म्हणणं असं आहे की जर एकदा जबाबदारी निश्चित केली आणि रक्कमही निश्चित केली की जे संचालक ह्या दोषी असतील त्यांना अपात्र ठरवलं जातं सहकार कायद्याप्रमाणे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना पहिल्यांदा अपात्र ठरवा आणि 88 खाली जबाबदारी निश्चित करा. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग नवीन नोकर भरती करावी अशी सुनील फराटेंची मागणी आहे. आणि स्वतः सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी 1 ऑक्टोबरच्या मेळाव्यात या संदर्भात जिल्हा बँकेची चौकशी पूर्ण केली जाईल, तातडीनं पूर्ण केली जाईल असं जाहीर केलेलं आहे. त्याची आठवण सुनील फराटे यांनी करून दिलेली आहे आणि गांभीर्यानं घोषणा केलेली आहे पालकमंत्र्यांनी. त्यामुळे आता त्याची तातडीनं अंमलबजावणी करावी असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर त्यांचं म्हणणं आहे गेल्या नोकर भरतीमध्ये म्हणजे 3.5-4 वर्षापूर्वी जी नोकर भरती झालेली होती 4-4.5 वर्षापूर्वी, त्यामध्ये प्रचंड घोटाळा झाल्याचे आरोप झाले, ते अनेक तक्रारी झाल्या त्या आणि त्या संदर्भात मोठे व्यवहार झाले, आर्थिक उलाढाल झाली, अशाही तक्रारी झालेल्या होत्या असं सुनील फराटेंचं म्हणणं आहे. तर तसा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून या वेळेला पूर्णपणे एकतर चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगिती द्यावी नोकर भरतीला शासनानं. दिलीच तर त्रयस्थ संस्थेच्या मार्फत गुणवत्ताधारकांची निवड करावी परीक्षा घेऊन आणि मगच ही निवड करावी. केवळ संचालक मंडळानं शिफारस केलेली आहे किंवा अन्य काही नेते मंडळींनी वगैरे शिफारस केली म्हणून हे करू नये भरती असं फराटे यांचं म्हणणं आहे. तशीच मागणी गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे स्वतः केलेली आहे. त्याचबरोबर भरती पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे. त्यानंतर त्यांनी असं म्हणलेलं आहे की रिझर्व्ह बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकांची नोकर भरती ज्या पद्धतीनं होती, ज्या संस्थेमार्फत होती, त्या संस्थेमार्फतच जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकर भरती झाली पाहिजे आणि ती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली गेलेली पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी पूर्णपणे पारदर्शक व्यवस्था राबवावी असं त्यांचं म्हणणं आहे. आता पाहूया नेमकं काय होतंय ते. पण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळानं पूर्णपणे नोकर भरतीसाठी तयारी केलेली आहे अशी माहिती आहे. त्यासाठी त्यांनी ही मुळात मंजुरी मिळावी ह्यासाठी सुद्धा आणि एकूणच सगळा जो काही मंजुरी वगैरे हा जो सगळा व्यवहार आहे ह्यासाठी त्यांनी एका संचालकाकडे हे काम सोपवलं होतं म्हणतात. ज्या संचालकांचा भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगला ज्यांचा सौहार्दपूर्ण संबंध आहे अशा एका संचालकांवर ही जबाबदारी सोपवलेली होती आणि त्यानुसार आता ही शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे आता हा नोकर भरतीचा दिवाळी धमाका लवकरच फुटणार आहे, जोरात सुरू होणार आहे असं दिसतंय. पण पुन्हा एकदा सुनील फराटे असतील, आमदार गोपीचंद पडळकर असतील वगैरेंनी या संदर्भात सुद्धा शासनाकडे अनेक मागण्या केलेल्या आहेत, अनेक तक्रारी केलेल्या आहेत. नोकर भरती पारदर्शक पद्धतीनं झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसारच ती नोकर भरती झाली तरच त्याला शासनानं मान्यता द्यावी. अन्यथा केवळ मागच्या वेळेसारखा सगळा घोटाळा होऊ नये संचालक मंडळाच्या भरतीमध्ये अशी ही त्यांची मागणी आहे. पाहूया आता नेमकं काय होतंय ते. नोकर भरतीच्या प्रक्रियेला तरी सुरुवात होईल असं दिसतंय. कदाचित दिवाळीनंतरच सुरुवात होईल आणि मग पुन्हा एकदा त्याच्याबद्दलची चर्चा आणि हे सगळं सुरू होईल. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला आपण विसरू नका, अवश्य करा. धन्यवाद.